भाजप कार्यकर्ता कृष्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत घणसोलीतील शिवसाई मित्रमंडळाला आमदार मंदाताई म्हात्रे यांनी भेट दिली। बाप्पाचं दर्शन घेण्याबरोबरच या ठिकाणी आयोजित नृत्य स्पर्धांचाही मंदाताई म्हात्रे यांनी आस्वाद घेतला। या प्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह भाजपचे नगरसेवक रामचंद्र घरत, नगरसेविका उषा पाटील, मारुती भोईर, माजी नगरसेविका विजया घरत, मंडळाचे अध्यक्ष कृष्णा पाटील उपस्थित होते। महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्याचप्रमाणे तरुणांना रोजगार मिळाला तर ते कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाणार नाहीत, असं या प्रसंगी बोलताना आमदार मंदाताई म्हात्रे म्हणाल्या। मला आनंद होत आहे की मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी, महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आज या मित्रमंडळाने वेगवेगळे उपक्रम राबवून आपल्या सर्वांना कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलेला आहे। मला उषाताईंना सांगावंसं वाटतं की महिला बचत गट हे आपण बांधून महिला बचत गटाच्या माध्यमातून उद्योजिका निर्माण करण्याचं काम सुद्धा तुम्ही या प्रभागामध्ये केलं पाहिजे। महिला बचत गटासाठी जे काही तुमच्या महिलांना मार्गदर्शन लाभेल किंवा आणि काही काम लागेल तर आम्ही निश्चित स्वरूपामध्ये मी आणि विजयाताई आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही। लहान मुलं आहेत, त्या लहान मुलांना आतापासूनच चांगलं वळण मिळालं पाहिजे, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी मी कृष्णा पाटीलला सांगेन की आपल्याला जी काही या प्रभागामध्ये मदत लागेल ती मदत आम्ही देऊ। मी आहे, रामचंद्र घरत साहेब आहेत, आमचे ज्येष्ठ नेते मारुती भोईरजी आहेत आणि पक्ष सदैव तुमच्या पाठीशी राहील। पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या काही तुम्हाला मदती पाहिजे असतील त्या झाल्याशिवाय राहणार नाही। आताच मी सिडको एमडीवर मीटिंग करून आली। स्किल डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या नवी मुंबईमध्ये होत आहे। लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, लोकांना सगळं रोजगार प्राप्त झाला पाहिजे, म्हणजे लोकांना काम मिळालं तर चोरी, लबाडी, ड्रग्स याकडे मुलांचं लक्ष जाणार नाही, त्यांच्या हाताला काम मिळालं तर। आणि म्हणूनच आमचा सर्वांचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर स्किल डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट इंटरनॅशनल प्रोजेक्ट हा नवी मुंबईत आला पाहिजे आणि त्यासाठी सातत्याने आमची भाजप पार्टीतर्फे बैठका सुरू आहेत। आपण मोठ्या प्रमाणात सगळ्या भगिनी त्या आलेल्या आहेत। मला खूप आनंद वाटतं की भगिनी आज मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक उत्सवामध्ये पार्टिसिपेट करत आहे। मी जिथे जिथे जाते तिथे तिथे रामचंद्र भाऊ महिलांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती असते आणि आज महिला जागृत झालेल्या आहेत आणि त्यामुळे तुम्ही आज उषाताई सारख्या एक जागृत नगरसेविकेला निवडून दिलंय। त्यांच्या पाठीमागे कृष्णा पाटील आहेत, विजयाताईंच्या पाठीमागे रामचंद्र घरत होते आणि मंदा म्हात्रेच्या मागे विजय म्हात्रे होते, म्हणून आमचे विजय झालेले आहेत। आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य, तुमचं प्रेम आणि अशीच तुमची मदत सदैव आमच्या पाठीशी राहील, प्रोत्साहन देईल आणि आम्ही निश्चित स्वरूपामध्ये तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही। एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। दरम्यान आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते गणेशोत्सवात दरम्यान झालेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना व भाग घेतलेल्या स्पर्धकांना बक्षिसांचं वितरण करण्यात आलं। व्हिडिओ जर्नलिस्ट सनी मेहरोल, MBTV।